नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शोधून कडक शासन करा। वाल्मिक कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या। परळीत महायुतीच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन। केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच त्यांच्यावर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शासन करावे। त्याचबरोबर परळीचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय अक्षातून लावण्यात आलेला खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परळी महायुतीच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबतचे निवेदन सुद्धा सादर केले। केज तालुक्यातील संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी आहे। या दुर्दैवी घटनेतील उर्वरित आरोपींना तात्काळ जेरबंद करावे। या तसेच ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड यांच्यावर अवादा एनर्जी कंपनीच्या माध्यमातून राजकीय अक्षातून लावण्यात आलेल्या खंडणीचा खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महायुतीच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, रिपाईचे ज्येष्ठ नेते सचिन कागदे, शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, भाजप युवा मोर्चाचे निळकंठ चाटे, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, त्याचबरोबर सूर्यभान नाना मुंडे, प्राध्यापक पवन मुंडे तसेच आदी उपस्थित होते।